70व्या गटामध्ये चांगली अशी गाडी पळाली. उसाटणेकरांचा रायबा आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाले आबा व प्रदीप शेटकी कात्रप यांचा पाखऱ्या. आपण विचारूया, चांगली गाडी गटाला बसलेली आहे. अलंकार शेठ आहे, रणजित आहे, अक्षयदादा आहे. काय बोलाल, म्हणजे चांगली गाडी आणि चांगलं नियोजन? हो, हेच नियोजन आम्ही दुसऱ्या मैदानात केलं होतं पेटगाव पट्टीला. तेव्हा पण गट काढला होता. पावसामुळं गाडी सेमीला नाही पळाली. आज पुन्हा तेच नियोजन केलं आणि मोठ्या मैदानात गटपास केला. पाखऱ्यासोबत हा दुसऱ्यांदा नियोजन आहे? हो, दुसऱ्यांदा नियोजन आणि दोन्ही वेळेस गाडी चांगली पळाली आज. बरोबर. आता बैल जिथून मुंबईवरून इकडे आले, मग अक्षयदादांच्या इथं असतंय. एकदा सांगा ना मला त्यांची पूर्ण माहिती. यांचं नाव आहे अक्षय ड्रायव्हर हातपलवाडी. हीच आम्हाला म्हणजे ओळख आहे. पूर्ण नाव तर नाही माहिती, परंतु जेव्हापासून बैल मुंबईमध्ये वर आलाय तेव्हापासून बैलाने एक पाऊल जास्त स्पीड घेतलाय. कुठेतरी त्यांच्या पोरांची मेहनत आहे आणि त्यांची मेहनत आहे, त्यामुळं बैल सध्या एवढं पळतोय आणि हे त्यांचं पूर्णपणे श्रेय आहे. कारण की जर मुंबईमध्ये पाऊस असल्यानंतर आपण घाटावरती बैल पाठवतो, कुठेतरी एक निस्वार्थपणाने केलेली सेवा या त्यांचं कुठेतरी त्यांचा उपकार आहे बैलावरती आणि त्यामुळे आज बैल एक नंबरमध्ये पळतो. बरोबर. आता मला वाटतं रायबा पहिल्यांदाच घाटावर या वर्षी झालेलं आहे, पण मुंबई आणि घाटाचा संबंध नाही पूर्वीपासून आहेत. आबा असतील किंवा आपले बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माले असतील, यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या बाईटमध्ये कायम दिसत असते. काय बोलाल या संबंधांविषयी? काही नाही, घाट आणि मुंबई भाऊ भाऊच आहेत सर्वजण. म्हणजे आपलं पहिल्यापासून भाऊ भाऊच आहेत, त्यामुळं घाटावर आणि मुंबई काय इतका जास्त फरक नाही. आणि जर 4 महिन्याचा जर विचार केला, आपला पाऊस असल्यामुळे मुंबईमध्ये, त्यामुळे जास्तीत जास्त इकडंच आपण खेळायला येतो आणि ते पण आपल्याला भावाप्रमाणेच वागवतात, त्यामुळे भाऊ भाऊ आपण बोलतो. बरोबर. म्हणजे एक तुमचं बोलण्यामध्ये ना असं दिसून येतं की विश्वासानं आपण जर कुठली वस्तू दिली ना, तर त्याचा जपण पण तसंच केला जातोय. हो, कारण की जरा एक नंबरची वस्तू आपण आपल्या कुठेतरी काळजाचा तुकडा येतो, आपण दुसऱ्याजवळ देतोय, तर आपल्यापासून एक म्हणजे वेगळा बैल ठेवतो, एकदम आपल्यापासून एक पाऊल भारी ठेवतोय. यासाठी कुठेतरी त्याचा आम्ही उपकार आयुष्यात नाही विसरू शकत. कारण की एक नंबरचा बैल आम्ही डोलं मिटून त्याच्याकडे देतोय. कधीच असं काही म्हणजे सांगायला नाही लागत त्याला कोणती गोष्ट की बाबा हे कर असं कर, त्याच्याप्रमाणे तो करतोय आणि एकदम बैलाची फिटनेस बघा मुंबईपासून जास्तच भारी आहे. बरोबर. आता बैल पण परिपक्व दिसतोय आता, आणि कुठेतरी जो मुंबईला नाव टिकून ठेवला होता ना, तोच नाव इथं सुद्धा टिकून ठेवलंय. काय आनंद आहे, काय बोलाल? आनंद तर भरपूर आहे, कारण की फक्त आपल्याला या क्षेत्रात काहीच अपेक्षा आहे, मुलाची अपेक्षा आहे आणि ती तो पूर्ण करतो. आणि आज ड्रायव्हर ज्यांनी गटाला गाडी बसवली, काय बोलाल त्याच्याविषयी? काही ना, ते बैलगाडी क्षेत्रात त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं आहे. आज 30-35 वर्ष गाडी हाकलतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांना नाही सांगता म्हणजे सर्व योग्य प्रकारे त्या दिवशी पण त्यांनीच गाडी बनवली होती, अतिशय सुंदर. बरोबर. आता तालमेल पण जुळणं खूप महत्त्वाचं असतं. जसं रायबा तुम्ही बघतात, एकदम म्हणजे आत्ताचा बैल आहे आणि पाखऱ्या आता 3-4 वर्ष झाली पळतोय, तो पण ठाम पळतोय. काय बोलाल म्हणजे? पाखऱ्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याच्यात एवढी करंट आहे ना, अजून बी आदत वासराला लाजवली एवढी त्याच्यात करंट आहे आणि आज सलग तो 3-4 वर्ष मुंबईमध्ये असो घाट असो तसंच पळतोय, त्यामुळं एकदम टिकाऊ बैल आहे आणि अजून बी 1-2 वर्ष तो नाही हलू शकत. बरोबर. त्याच्यामुळं नवीन आणि वासरानं घेऊन पण एकदम शिस्तीत पळतो. जिथं जिथं मोठी मैदानं झाल्यात, तसा मुंबईला पण झाली, थार पण एक मिळवली त्यांनी. म्हणजे त्या मैदानामध्ये आवर्जून एक चांगला पायरा घेऊन चांगलाच गुलालामध्ये राहतात तुम्ही. हो, आपलं प्रयत्न तर 100% असतात चांगला पायरा करायचा, परंतु जे अपेक्षित पैरे आहेत ते कुठेतरी थोडेफार लांबवले जातात. काही नाही, जे देतील त्यांच्या आपण पैऱ्यामध्ये पळू आणि येणाऱ्या काळात एक नंबरच्या पैऱ्यामध्येच आपण पळायला बघतो, परंतु जे आपल्याला देत नाही बैल त्यांचे बी मनापासून आभारच मानतो. ठीक आहे, तुमचा बैल जास्त पळला असेल काय हरकत नाही, पण येणाऱ्या काळात ते सर्वांना दाखवून देईल काय राहिला. बरोबर. सुरुवात केली होती हातात वासरू घेऊन, आज अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं नाव, उसाटणेकरांचं नाव बघा, आपल्या गावाचा अलंकार शेठ असेल, तुमच्या सर्व मंडळीचं नाव करतोय. हो, एकदम म्हणजे आज कुठं पण गेलो तरी आम्हाला रायबावाले म्हणून ओळखतात. त्यांनी हेच आमच्यावरती उपकार केलेत की जर उसाटणे गावाचं नाव आज हिंदकेसरी मैदान असो किंवा काय असो, उसाटणे गावाचं नाव जिथं जिथं निघतोय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये, तो एक म्हणजे रायबा आहे आपला. बरोबर. आता पहिलाच वर्ष मालशिरस मैदानाचा रायबाच्या आयुष्याचा, काय बोलाल? आणि तिथं गट काढल्यानंतर आजूबाजूला म्हणजे बघा, कुठेतरी त्याला बघणारी लोक पण आहेत, कारण येणारा भविष्य त्याचा सुद्धा खूप मोठा आहे. हो, भविष्य तर मोठा आहे, अजून तो दुसरा आहे. बघू येणाऱ्या काळात अशीच त्याने गुलाल घेत राहावं अशीच अपेक्षा आहे. बरोबर. किती जणांची टीम आता मुंबईवरून इथं आले? मुंबईवरून आले 15-16 जण मुलं आहेत, आपली सर्व टीम आहे. काही ना, बैलावरती प्रेम आहे, बैलाच्या प्रेमापोटी सर्वजण आपल्याला प्रेम करतात. गावातली मंडळी आहे, सर्वांचा बैलावरती गावाचं नाव निघतो, त्यामुळं एकदम प्रेम करतात, सपोर्ट आहे गावात. बरोबर. अजून एक प्रश्न घेईन. एक चांगला व्यक्तिमत्व म्हणजे आपले शेवाले आबा, त्यांच्या पाखऱ्यासोबत पळाला आहे. कुठेतरी बघा, आता जरी आज आबांचा राजीनामा झाला असेल, तरी मला वाटतं आज या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये किंवा इथं सुद्धा मैदानामध्ये जी पण लोक आलेत ना, प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे आबा त्या पदावर राहावा किंवा तेच अध्यक्ष असं बोललं जातं. काय बोला? आज एवढ्या वर्ष त्यांनी निस्वार्थ बैलगाडी क्षेत्राची सेवा केलेली आहे किंवा चालू करण्यामध्ये जर एक मेव मोलाचा वाटा असेल तर
आबांचा आहे. त्यामुळं सर्वांची एकच इच्छा आहे की त्यांनी राजीनामा घेतलेला तो मागे घ्यावा. आमची पण तीच इच्छा आहे. आणि आज आम्ही गाडीने जर गुलाल केला तर त्यांना सांगणार आहेत की बाबा तुम्ही सांगाल तेव्हा आपण पळू, राजीनामा मागे घ्या. बघा म्हणजे कुठेतरी एक चांगला त्यांनी निर्णय घेतलेला म्हणजे रायबावाल्यांनी की आज गाडीचा गुलाल होतोय तर त्यांच्याकडून एक प्रार्थना असेल आबासाठी की ज्या ज्या वेळेला आपली गाडी पळेल तुम्ही एकदाच राजीनामा मागे घ्या. हो, काय तेच बोला? आमची अपेक्षा आहे. कारण की आपल्याला नाही म्हणजे ज्यांनी या क्षेत्रासाठी एवढी वर्ष दिली, आज कुठेतरी त्यांची नाराजगी व्यक्त करतात ते, कारण ते आपल्याला नाही वाटत म्हणजे भगवाशी नाही वाटत. परंतु काय आहे, शेवटी ज्याच्या मनात दुःख होतं त्यालाच कळतं. पण नाही, आबांनी सर्वांचा ऐकलं पाहिजे आणि राजीनामा घेतला पाहिजे. बरोबर. सुंदर जोडी म्हणजे दुसऱ्यांदा पळते. पहिल्यांदा ज्या वेळेला पळाली तिथं पाऊस पडलाय. मला वाटतं कुठेतरी तिथं पण एक चांगली अशी गाडी राहिली असती गुलालामध्ये. हो, गाडी 100% गुलालात राहिला असते, कारण की गाडीला खूप स्पीड लागतो. आजपर्यंत उलटे खांद्यावरती आम्ही गाडी आणली, काय हरकत नाही. बघू आता सेमी कसं. आता अक्षयदादांकडे थोडक्यात येतो मी, बघूया काय बोलतो. एक बार क्या अक्षयदादा नमस्कार. नमस्कार. एक एक नंबरचा बैल म्हणजे आपल्या दावणीला येतोय आणि तुमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र पण ठरल्यात. आज जाईल त्या मैदानामध्ये रायबाच्या आजूबाजूला जमणारी लोक किंवा त्याचे जे पैरं असतील कुठेतरी चांगला सल्ला आणि चांगला मत काय बोला. हो, एक नंबरचा बैल म्हणजे कसं आहे, शेटनं आपल्याला एवढा विश्वासाने दिलाय बैल म्हणजे नाही का, मग आपण बी शेटचा विश्वास म्हणून बैल असं काळजी बिळजी घेतो चांगली, बैलाला काय कमी पडून देत नाही. आणि बैल एक नंबरचा असल्यामुळं ऑटोमॅटिक नाव पण होतं ना, बैल कोणाकडे अक्षयकडे असं म्हणजे अड्ड्यात जरा चर्चा बिर्चा असते. बरोबर. आता जसं एक नंबरचा बैल तुम्ही सांगतात किती जबाबदारी आहे म्हणजे काय बोला. जबाबदारी लय मोठी आहे. बैल बाहेर आत काढताना बी लय काळजी घ्यायला लागते नाही का, म्हणजे बैल जरा गरम आहे, कधी काय करत सांगते नाही, कोणाला कधी मारलं काय लय म्हणजे लय काळजी घ्यायला लागते. म्हणजे पाक असं एकदम नीट काळजी घ्यायला लागते. बरोबर. आता तुम्ही पण एक स्वतः ड्रायव्हर आहेत. आज दिलीप नानाने गाडी पळवली, मला वाटतं पाखरेच्या गाडीवर कायम दिलीप नानाच असतात. एक काय म्हणजे अनुभव त्यांच्याकडनं काय तुम्हाला घ्यायला मिळेल असं. नानाचं काय, नाना गुरुच आहेत तसं, त्यांच्याकडून काही घे शिकायला एवढं कमीच आहे. ते काय त्यांचं जीवनच गेलं या बैलगाडी क्षेत्रात, त्यामुळे ते एक नंबर ड्रायव्हर आहेत काय त्यांच्याबद्दल. बरोबर. काय अपेक्षा असतील आज गाडी करणं आपल्या. आज गाडी चांगली पळाल्या, गाडी सव्वाची निघाली की काय विशेष येत नाही आज गाडी काय बरोबर. घडते. थोडक्यात बाजूला मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आनंद शेठ कोलोरे यांचा ओमे पण रायबाच्या बाजूलाच बांधलाय. त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना. ओम्या पण आपल्या पेशाच आहे. ओम्याचं पण आज अंतरानं गट पास केलाय, त्या दिवशी बी अंतरानं गट काढला, टाकाटाकी ते विठ्ठल केसऱ्या सिंगल टाकाटाकी जरा मार खाल्ला. ओम्या पण आता रायबाच्या मागं पायटून एक नंबरात 100% पाहणार. आणि गाडी पण ही सोबत पण पळाली ना त्या दिवशी. हो, बघा. आणि हा जो मैदान आहे हिंद केसरी मैदानाचा मान किती मोठा असतो तुमच्यासाठी काय बोला. हिंदी केसरीचा मान म्हणजे लय मोठा मान हा म्हणजे नाही का, पिढ्यानपिढ्या माणसं ह्याच्यासाठी कष्ट करतात, पण तो कोणाच्या नशिबात नसतो. हिंदी केसरीचा मान कमवायसाठी लय नशिब लागतं. बरोबर. चला आता अलंकार दादाकडे आपल्या रणजित दादाकडे थोडक्यात येतो. ठीक आहे रणजित दादा, आता आपण बातचीत केली, थोडीशी चर्चा केली, जसा आबांचा पण एक मुद्दा घेतला आणि रायबा आता मला वाटतं आपली आता मुंबईची सीझन चालू व्हायला पण भरपूर दिवस आहेत. आता तोपर्यंत अक्षय दादांच्या तिकडे राहील का. हो, आपला बैल अक्षयदादांकडेच राहील. आणि जेव्हा पण आपल्याला बैल वरती पाठवायचा असेल तेव्हा तर आपण त्याच्याकडेच पाठवू, ही त्याला आज पण शब्द देतो. आणि कधी म्हणजे त्यांनी बोलव की बाबा आता बैल मुंबईला आहे तर सध्या आपल्याकडे जवळ घराजवळ पुरा गावाजवळ मैदान आहे, आपल्यासाठी बैल पाठवून आपण एका रात्रीत त्याच्यासाठी बैल पाठवू. बरोबर. जसं आता तुम्ही इकडे आल्यात, जशी हिंद केसरी मैदान असो किंवा कुठलीही मैदान असो, तसं अक्षय दादा पण आपल्या मुंबईला जसं ज्या बिंजोर होतात रायबाच्या त्यावेळेला असायला पाहिजेत काय बोलतो तुम्ही. हो, मागच्या सीझनला पण असायचा आणि या सीझनला पण येईल अपेक्षा आहे. काही ना, बैलावरती प्रेम असल्यावरती ऑटोमॅटिक सर्व काही होतं. बरोबर. चला थांबतो. तुमच्या रायबाला आणि आनंद शेट यांच्या ओम्याला दोघांना आज गुलालसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद तुम्हाला पण.